किती महिने झाले? 7वा लागला. बाळ फिरतं का पोटात? हो, मागच्या महिन्यापासूनच. कितवं बाळ? पहिलंच. पहिलं? उशिरा राहिलं का? वय किती? लग्नाला किती वर्ष झाली? वय असेल 40. लग्नाला 17 वर्ष झाली. सोनोग्राफी केली? हो, हे बघा. यात तर बाळाला व्यंग सांगितलंय. हृदयात आणि मेंदूत मोठा प्रॉब्लेम सांगितलाय. शिवाय बाळाच्या दोन्ही किडण्यांवर सूज आहे. शिवाय अन्ननलिकाही बरोबर तयार झालेली नाही. अपंग आहे हे बाळ. डिलिव्हरीनंतर बाळ जगण्याची शक्यता नसल्यासारखीच आहे. ती हो, माहीत आहे की. तिचं थंड उत्तर. माहीत होतं तर काढून का नाही टाकलं? हे 15 वर्षानंतर राहिलंय. आईपणाचं सुख मान या बाळानं दिलाय. जगणार नाही हे माहीत आहे, पण पोटात जोपर्यंत जिवंतपणाची हालचाल करतंय तोपर्यंत तरी मी आईपण अनुभवू शकेल ना. म्हणूनच पाडायचं नाही. पोटात चांगली वाढ व्हावी, 9 महिने तरी पोटात ते सुरक्षित राहावं अशी औषधं द्या. पण हे पाडून परत दिवस राहिले असतेच की. परतचं कुणी पाहिलंय? हेच 18 वर्षांनी राहिलंय. पुढं राहील न राहील कुणी सांगावं? कदाचित इतकंच आईपण असेल माझ्या नशिबात. काय बोलणार यावर? मला जे सांगायला जड जात होतं ते तिने प्रारब्ध म्हणून कधीच स्वीकारलं होतं आणि शक्य तितकं आईपणाचं सुख विना तक्रार मोठ्या मनाने ती अनुभवत होती. खरंच मित्रांनो, अशा आईपणाला सलाम करावासा वाटतो. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.